साहेब, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज जन्मदिवस आहे। संपूर्ण विश्वामध्ये ही जयंती मोठ्या उत्साहात साजरी होती। सर्वांना काय शुभेच्छा द्यायला? आज 14 एप्रिल 2026 हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा दिवस आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 135वा जन्मदिवस जयंती आहे। या निमित्ताने संपूर्ण भारतामध्ये आज जयंती साजरी होते। छत्रपती संभाजीनगर औरंगाबादमध्ये देखील बळकट गट येथे ऐतिहासिक पुतळ्याच्या बाजूला एक स्टेज तयार केला आणि या ठिकाणी सर्व पक्षाचे संघटनेचे पदाधिकारी येऊन अभिवादन करत आहेत। या निमित्ताने एक आत्मपरीक्षण करण्याची वेळ आलेली आहे। गेल्या 3 वर्षापासून बळकट गेट येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं सुशोभीकरणाचं काम होत आहे असं दाखवलं जात आहे, परंतु 3 वर्षापासून बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं आणि सुशोभीकरणाचं काम महानगरपालिकेने जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवल्याचं आज आम्हाला जाणवतंय। खरं तर ज्या महापुरुषांनी या देशाची घटना लिहिली, घटनेच्या आधारावर आज देशाचा राज्यकारभार चालतो, तसाच महानगरपालिकेचा देखील। परंतु महानगरपालिकेमधलं प्रशासन आणि पदाधिकारी यांना या गोष्टीची जाण राहिलेली नाही आहे की ज्या घटनाकाराच्या पुतळ्याचं सुशोभीकरण आणि करण्याचं त्याला प्राधान्य देऊन हे काम व्हायला पाहिजे होतं, परंतु गेल्या 3 वर्षापासून हे प्रलंबित आहे आणि आम्हाला जाणवतं की हे जाणीवपूर्वक हे काम जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवण्याचा प्रयत्न केला जातो। या गोष्टीचा आम्ही याबाबत महानगरपालिका PWD वर ढकलते, PWD महानगरपालिकेवर ढकलते, कसं बघायचं या? नाही, हे तर खरं तर महापुरुषाच्या पुतळ्याबाबत चाल ढकल जी होत असेल ती अत्यंत निंदनीय बाब आहे। खरं तर आज जयंतीचा दिवस आहे, आम्ही या गोष्टीचा निषेध करणार नाही, परंतु जे काही घडतंय ते अत्यंत चुकीचं होतंय हे मात्र जनतेला आम्हाला आवर्जून सांगायचं आहे। येत्या 6 डिसेंबरपर्यंत महानगरपालिकेने बळकट गेट येथील पूर्णाकरी पुतळ्याचं काम सुशोभीकरण जर केले नाही तर त्या निमित्ताने संभाजीनगरमधील सर्व बौद्ध उपासक आणि आंबेडकरी अनुयायी महानगरपालिकेच्या विरोधामध्ये आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, याची दखल मात्र महानगरपालिकेच्या प्रशासनाने घ्यावी। या निमित्ताने सर्व देशातील बौद्ध बांधवांना, आंबेडकरी जनतेला या निमित्ताने शुभेच्छा। जय भीम।